नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या वर्षी किती मार्क्स पर्यंत जे BMS कॉलेज आपल्याला मिळेल याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। त्याचसोबत डीम्ड कॉलेजेस असतील किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, किती मार्क्स पर्यंत एक्झॅक्टली आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं। तर साधारण महाराष्ट्रामध्ये 132 हे BMS चे कॉलेजेस आहे। आता 8 ते 9 BMS कॉलेजेस या वर्षी न्यूली ओपन होणार आहेत। म्हणजे जर हे कॉलेज ओपन झाले तर ह्या कट ऑफ मध्ये अजूनही कमतरता येण्याची शक्यता आहे। आता टोटल आपण बघितले 22 ते 23 जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या कॉलेजेसची फीज ही तुम्हाला खूप कमी जाते। ओपन त्याचा कट ऑफ हा जास्त असतो। टोटल 112 प्लस सेमी प्रायव्हेट कॉलेजेस आहे। त्याची मेरिटची फीज ही कमी असते, परंतु मॅनेजमेंटचा विचार केला तर ही साधारण 3 to 4 टाइम्स फीज आपल्याला पाहण्यास मिळते। आता डीम्ड कॉलेजेस टोटल हे 4 ते 5 आहेत। जसं DY पाटील पुणे झालं, DY पाटील मुंबई झालं, वार्धाचं झालं, त्यानंतर प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी झालं, त्यानंतर भारतीय विद्यापीठ पुणे झालं। पण डीम्ड कॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही। आपल्याला महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 डीम्ड कॉलेजेस पाहण्यास मिळतात, ज्याची काउन्सिलिंग AACCC द्वारे होते 100% सीटसाठी। आता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला पाहण्यास मिळत नाही। त्याचबरोबर कट ऑफ हा कमी जातो, फीज जास्त असते। या वर्षी साधारण DY पाटील मुंबईचा कट ऑफ 130 प्लस जाण्याची शक्यता आहे। तर जो आपला पुण्याचे कॉलेजेस असतील, लोणीचे कॉलेज असतील, साधारण तुम्हाला 200 प्लस मार्क्स असतील तर तुम्हाला डीम्ड कॉलेज हे मिळू शकते। परंतु डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही। साधारण 5 ते 6 लाख रुपयाच्या आसपास कॉलेजेसची फी असते। आता आपल्याला ऍडमिशनचा विचार केला, हॉस्टेल फी ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसणार आहे। तुम्हाला लो ट्युशन फी आहे। हॉस्टेल फी साधारण हॉस्टेल फीचे 10,000 रुपये प्रत्येक वर्षी घेतले जातात। म्हणजे 40,000 रुपयामध्ये तुमचं पूर्ण हॉस्टेल मेस 4.5 वर्षाचं कंप्लीट होणार आहे। आता थोडं काउन्सिलिंग मध्ये स्ट्रॅटेजिक तुम्ही वापरला तर स्टेट आणि ऑल इंडिया कोटामध्ये जर तुम्ही स्ट्रे राऊंडला व्यवस्थित अपग्रेडेशनला जात असताल तर तुम्हाला लो मार्क्सवरही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन ही मिळू शकते। आता आपण थोडं कट ऑफचा विचार करू। सुरुवातीला गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील आपल्याकडे किंवा त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंट कॉलेजेसचा किती कट ऑफ जाईल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये कळेल। तर तुमची ओपन कॅटेगरी असेल व प्रायव्हेटसाठी तुम्ही ट्राय करत असताल, आता साधारण असं समजलं तर 250 ते 260 प्लस तुमचे मार्क्स असतील तर तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल। परंतु जर नवीन कॉलेजेस आले तर हा कट ऑफ 230 प्लस पण जाण्याची शक्यता आहे। परंतु याच्यामध्ये आपल्याला 100% गॅरंटी देता येणार नाही। परंतु साधारण 250 प्लस कट ऑफ हा नक्कीच जाईल। नवीन कॉलेजेस आले, शेवटच्या राऊंड्सला आले तर 230 प्लस पण कट ऑफ जाऊ शकतो। ओबीसी साठीही 230 प्लस टू 240 प्लस आपण कट ऑफ हा पकडू शकतो। त्यानंतर आपण जर गव्हर्नमेंट कॉलेज ओपन कॅटेगरी पकडलं, साधारण 400 प्लस मार्क्स असतील तर गव्हर्नमेंट कॉलेज मिळून जाईल। ओबीसी साठी 390 प्लस मार्क्स असतील तर लास्टला गव्हर्नमेंट कॉलेजची सातारा साईडची सीट तुम्हाला मिळू शकते किंवा यवतमाळची सीट ही तुम्हाला मिळू शकते। आता SCBC कॅटेगरीचा विचार केला तर 225 प्लस जर नवीन कॉलेजेस आले, नाहीतर एक 235 प्लस तुम्हाला सीट ही मिळू शकते। तीच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 390 प्लस जाण्याची ह्या वर्षी शक्यता आहे। विजय कॅटेगरीसाठी साधारण 230 प्लस मार्क्स पाहिजे। गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आपल्याला साधारण 395 प्लस मार्क्स असणं आवश्यक आहे। NT1 कॅटेगरीसाठी 225 प्लस असतील तर न्यू कॉलेजेस आले तर ते आपल्याला मिळेल। परंतु जर नवीन कॉलेजेस आले नाही, साधारण 250 प्लस NT1 कॅटेगरीचा कट ऑफ, NT2 कॅटेगरीचा कट ऑफ 245 प्लस व NT3 कॅटेगरीचा कट ऑफ हा 245 to 250 प्लस राहण्याची शक्यता आहे। ही जर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी विचार केला, तुमचे मार्क्स 390 प्लस असतील, तुम्ही 4थ्या ते 5व्या स्ट्रे राऊंड पर्यंत स्ट्रॅटेजिकली थांबत असताल तर तुम्हाला सीट ही नक्कीच मिळू शकते। कारण की लास्ट राऊंडला अपग्रेडेशनचे ऑप्शन्स नसतात, त्यामुळे लो स्कोरवर ही आपले ऍडमिशन हे होऊ शकतं। ठीक आहे। आता SC कॅटेगरीसाठी या वर्षी साधारण प्रायव्हेट कॉलेजची सीट ही तुम्हाला 240 प्लसच्या मार्क्सवर मिळून जाईल व गव्हर्नमेंट कॉलेजची 370 ते 380 प्लस मार्क्स असतील तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजची सीट ही मिळून जाईल। आता ST कॅटेगरीचा विचार केला तर ह्या वर्षी साधारण 180
ते 190 प्लस मार्क्सवर गव्हर्नमेंटची सीट ही आपल्याला मिळेल व गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये साधारण तुम्हाला या वर्षी 250 प्लस मार्क्स असतील तरी सीट मिळून जाईल. अशा प्रकारे हा कट ऑफ एक एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. हा कट ऑफ 100% करेक्ट होईल असं नाही, परंतु जास्त करून याच्या आसपास हा कट ऑफ राहील. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची की आपला ॲडमिशन स्ट्रे राऊंड्समध्ये लो स्कोरवर जो तुम्हाला कट ऑफ सांगितलाय ते कसं होईल. तर नवीन कॉलेजेस आले. आता मुलांचं कसं असतं, फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, थर्ड राऊंड झाला, याच्या दोन्ही सीट भेटली तर अपग्रेडेशन करता येत नाही. स्ट्रे आता इथं हे काय कॅप राऊंड्स आहेत आपले, आता इथे आपले स्ट्रे राऊंड्स हे सुरू होणार आहे. स्ट्रे राऊंड्समध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे स्ट्रे राऊंड कंडक्ट होतात. ज्या विद्यार्थ्यांना इथं सीट मिळेल ते अपग्रेडेशन करून दुसरी सीट घेऊ शकत नाही. त्यामुळे जेवढ्या सीट्स वॅकंट्स राहतात, आपले EAR मार्किंगच्या असतील किंवा रिझर्व्ड कॅटेगरीच्या असतील, तर कमी स्कोरवाल्यांना ही सीट इथे अलॉट होते. समजा इथं जे ॲडमिशन घेतलंय प्रायव्हेट कॉलेजमध्ये 300 मार्क्सवाला, परंतु इथं 280 वाल्यालाही चांगल्याचं चांगलं सीट वॅकंट असेल तर सीट मिळू शकते कॉलेजमध्ये. पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. आपली 4000 रुपये स्टेट काउन्सिलिंगसाठी फीज आहे व 6000 रुपये स्टेट प्लस ऑल इंडिया कोटाची फी आहे. जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर नक्कीच मेसेज करा. आमचे टीम मेंबर तुमची हेल्प करतील, सर्व प्रोसेस करून देतील. पुणे व संगमनेरमध्ये आपली ब्रांच आहे. जर ॲडमिशनसाठी ऑफलाईन यायचं असेल तर ऑफलाईनही येऊ शकतात. सर्व प्रकारे तुम्हाला हेल्प केली जाईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.